थांबा जरा गाड्या जाऊ देऊ नका एवढ्या लवकर थांबा थांबा जरा गाड्या नंबर धन्या म्हणलं त्यांना थांबा म्हणा लहान लेकरू आहे त्याला गच्चीला दोनाधारी करायची इथं येऊन मरत सुद्धा सांगू दे त्यांना काय झालेलं मॅटर तुम्ही सांगा की 10-25-30 पोरं घेऊन आले जोडगाव मारायला कसा सांगा लागला तुम्ही 4 बाऱ्या कशाला झाली होती अमोल भाई तुम्ही हो अमोल भैया त्याला बोलू त्याला तुला एक सांगतो भैया इकडे बघ जमीन आमचे जमीन तुमच्या सगळे नाही जाऊ वापस तुला जर कोण आहे त्याला घेऊन ये आपण त्याच्यावर चर्चा आम्ही तेच म्हणतो लोक कशाला अहो कंपनीवाले इथले एक अग्रीमेंट झालं अरे भैया कंपनी बदल ना तुम्ही एकटा आला असतो चाललं असतं एकटं याचं होतं सकाळी समोर सांगू दादा तुला मी पहिलं शेवट सांगणार आजपासून मी कामच दाखवणार तुला काय तुला इथं फिरू सुद्धा देणार या अमोल भाई एकटा बी असं काय वाटलं नसतं एवढ्या 4 गाड्या घेऊन आला इथं गावात 4, 9, 15, 10 गाड्या कंपनी बघल तू काही लिगल ऍडव्हर्टाइज नाही किंवा काही नाही कंपनीचा कोण तिराचा तुम्ही यातच नाही इकडे कंपनीला आम्ही बघून घेतो शेतकरी का चुकीचं आहे आमचं गावात एकही माणूस याचं कारण नाही तुम्ही कंपनीनं आमच्या बघून घेऊ का असं मध्ये याचं नाही गाडी हलवाली ती पुढे लावा ट्रॅक्टर त्याला जाऊ देऊ नका नाही कंपनीचं ना म्हणून तुम्ही आमच्या तालुक्यात काय करू तुम्हाला काय करायचं ना गाड्या सोडतो की गाड्या सोडलं ती अमोल कोण आहे त्याला सांगून सोडवलं मी पहिल्यांदा शेवट सांगायला त्याला त्यांना नाही स्कॉर्पिओच बोला जाऊ दे त्यांच्या गाड्या जाऊ द्या कोण आहे अमोल बरोबर कोण आले अजून होता
ते कधी पोर आहे म्हणून सांगा, ते कधी पोर आहे म्हणून सांगा त्यांना तिकडे. नाही मी व्हिडिओ करतो, सगळ्याचे व्हिडिओ करतो. माझं 7 वाडा येईल दादागिरी कधी चालत नाही. गाव जवळ काय कुठून काढायचे कागद नाही पोरं घेऊन जरा पोरं ते जरा गाड्या काढायला आली इकडे जरा दादागिरी करायला पोरं घेऊन सांगा बरं का गाव येईल तर पळत 1 मिनिटात. सरपंच तू दादागिरी चालत नाही मित्र, लवकर म्हणा लवकर. नमस्कार, मी मेसाई जवळग्याचा सरपंच असून सुद्धा मी आतापर्यंत एजंटला, कंपनीला, पोलीस स्टेशनला, तलाठी ऑफिसला, परत कलेक्टरला सगळ्यांना सांगून मी नोटीस दिलेली आहे. आमच्या ग्रामपंचायतीची नवीन पाईपलाईनीचं पूर्णपणे नुकसान केलेलं. आज आमच्या गावात प्यायला पाणी भेटत नाही. यांना सांगून वेळोवेळी सांगूनसुद्धा कुणीही दखल घेत नाही आणि बाहेरचे गुंड येऊन आमच्या गाववाल्यावर दादागिरी करतात, आमच्यावर दादागिरी करतात. ह्याचा जर कुणाला काही कमी जास्त झालं तर ह्याला सर्वस्व प्रशासन जबाबदार असेल, तुळजापूर पोलीस स्टेशन जबाबदार असेल. आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊनसुद्धा आम्ही सांगूनसुद्धा याची कोणी दखल घेतलेली नाही. उलट 4-5 पोलीस येऊन आमच्यावरच दादागिरी करतात, आम्हालाच शांत बसवतात, शेतकऱ्यावर अन्याय करतात. ह्यांना मी वेळोवेळी माहिती देऊनसुद्धा आमच्यावर कुणीही मदतीला येत नाही. प्रशासनाला मी वेळोवेळी पत्र दिलेत, वेळोवेळी सांगूनसुद्धा कुठलाही प्रशासन येत नाही आहे. व्हिडिओ पाठवले, फोन केले, तरीही कुणी त्याला दखल घ्यायला तयार नाही आहे. जरी काय उद्याच्याला ह्या जगताप घराण्याचं किंवा लोखंडे घराण्याचं किंवा आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना कुणा जर मारहाण झाली, सर्वस्वर प्रशासन जबाबदार असेल. ही मी आता उद्याच्याला मंत्रालय स्थापन झाल्यानंतर मंत्रालयात सुद्धा मी जाणार आहे आणि ह्याची दखल घ्यायला लावणार आहे. उपोषण वेळ आली तर आम्ही सगळे गावकरी मिळून उपोषण करू, कलेक्टर ऑफिसला पण जाऊ आणि मंत्रालयात पण घेऊन जाणार आहे. कोणच्या पवन चक्कीचं नाव काय आहे ते? रेणेव पवन चक्की म्हणून आहे. NOC देताना पण मी त्यांना बोललो होतो की NOC देत आहे मी तुम्हाला, त्यावेळेस आमच्या गावातल्या ट्रॅक्टर, JCP जे आमचे बेरोजगार गावातले लोक आहेत त्यांना रोजगार द्यावा, हे माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. परंतु तसे ते त्या पद्धतीने वागले सुद्धा नाही आहेत. ह्याच्यामुळे माझ्या गावकऱ्यांच्या तरुण पोरांचं माझ्या नुकसान होत आहे. तरी त्यांनी ते तर शब्दाला जागलेच नाही आहेत आणि प्लस अजून बाहेरचे गुंडे घेऊन इथं आमच्यावर दादागिरी करतात. माझ्या शेताचं तर नुकसान केलंय त्यांनी. माझ्या शेतामध्ये मुरुम टाकून मला न विचारता मुरुम टाकला, गाड्या नेल्या, रस्ता केला, माझ्यावर अन्याय केला. त्याचबरोबर माझ्या ह्या बागेचं पण नुकसान केलं. बघा तुम्ही ह्या झाडावर गडे किती आहेत, प्रत्येक झाडावर गडं बघा. फक्त 5, 10, 15 लय झालं 20च्या पुढे एका बी झाडावर गडं नाहीत माझ्या. तुम्ही बघा हे वाटलं शूटिंग करून. त्यांनी नुकसान केलं. मी सांगण्याचा प्रयत्न केला, पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पोलीस स्टेशननं माझी दखल घेतली नाही. उलट त्यांचीच दखल घेऊन माझ्यावर अन्याय करण्यासाठी पोलीस स्टेशन इथं आलं. त्याचबरोबर 3 वेळेस गुंडा आले, कंपनीचे गणेश पाटील, संभाजी दंडगोले आणि रणवीर सिंग या कंपनीच्या प्रतिनिधींनी माझ्यावर दमदाटी केली. आणि आज तर त्यांनी फार अति अन्यायाची गोष्ट केलेली आहे. 70 गुंड आणले, काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ, 10 ते 12 स्कॉर्पिओ आले होते भरून, त्या गुंडांनी तेवढा अत्याचार केला, अन्याय केला आपल्यावर की काय सांगण्याची गोष्टच नाही. फार त्यांनी शिव्या द्यायला लागली, शिवीगाळ केली, मारा लागली. रस्ता जाऊ दे, तुझ्या बापाचा काय, तुझं काय नुकसान झालंय, असली शिवेगाळ करायला लागली त्यांनी. एवढा अत्याचार चालत नसतो. ह्याची प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीतर आम्ही काय तर आम्हाला स्वतःच्या जीवाला करून घेणार ही 100% ठरलेलं आहे. आम्ही लय अतिशय अन्याय सहन केलेला आहे. की प्रशासनानं आता ठरवावं काय यांचं वाटोळ होऊ द्यायचं का चांगलं होऊ द्यायचं.